चलो तर आजचं सेशन स्टार्ट करू आपण. आजच्या सेशन मध्ये थोडं टॉपिक वाईज मी बेसिक काही क्वेश्चन्स घेऊन आलोय सिंपल इंटरेस्टचे, जे की जर एक्झाम मध्ये आले तर आपल्याला डायरेक्ट 6 मारता येतो. म्हणजे बघा, आपल्याला स्कोरिंग एरियाज तयार करावे लागतात एक्झाम मध्ये. टाइम कमी असतो, प्रत्येक एक्झाम मध्ये टाइम लिमिट असते, बरोबर आहे. मग आपल्याला स्कोरिंग आपापले स्कोरिंग एरियाज बनवावे लागतात. जसं बघा, महेंद्र सिंग धोनीला यॉर्कर आला की हेलिकॉप्टर शॉट बसणार म्हणजे बसणार. रोहित शर्माला पुल आला म्हणजे म्हणजे बाउन्सर आला म्हणजे पुल शॉट, तो 6 लाच जाणार. म्हणजे ते त्यांचे स्कोरिंग झोन आहेत. तसे आपले स्कोरिंग झोन तयार करायचे आहेत आपल्याला, स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. ठीक आहे, चला तर आपण काय करूया की आज आपला पहिला टॉपिक सुरू करू. जास्त वेळ वाया न घालवता आपण नेक्स्ट स्लाइडवर येऊ. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन सिंपल इंटरेस्टचा. पण सिंपल इंटरेस्टचा फर्स्ट क्वेश्चन सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं सिंपल इंटरेस्टचा म्हणजे सरळ व्याजाचे काही फॉर्म्युले द्यायचे. ते बेसिक फॉर्म्युले आहेत, ते स्कूल लेवलला तुम्हाला झालेलं आहे. ओके, तर बघा, सिंपल इंटरेस्टचा बेसिक काय फॉर्म्युला असतो बघा. काय फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्टचा? बेसिक फॉर्म्युला आहे SI इज इक्वल टू PTR बाय 100. ठीक आहे, मग आता लिहून देतो की P म्हणजे काय. बघा, P म्हणजे प्रिन्सिपल, म्हणजे कॉलेजमधला प्रिन्सिपल नाही. म्हणजेच याला सम सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये याला म्हणतील मुद्दल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, टी म्हणजे टाइम, आणि मराठीमध्ये आहे वेळ. महत्वाचा टॉपिक आहे बघा. चला तिसरा आहे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर, जसा दशे म्हणजे दर साल दर सेकडा असा आपल्याला दर दिलेला असतो. ठीक आहे, मग याच फॉर्म्युल्याला आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल बघा. सिंपल इंटरेस्टचा आणखीन एक म्हणजे फॉर्म्युला SI बरोबर तुमची ए, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ए म्हणजे काय? ए म्हणजे अमाऊंट आहे बघा. म्हणजेच याला मराठीमध्ये रास म्हणतात. रास म्हणजे मेष रास, कर्क रास, वृश्चिक रास अशी रास नाही, ती वेगळी रास आहे. ठीक आहे, चला ठीक आहे. मग आता याच फॉर्म्युल्याला आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल. काय लिहिता येईल? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, ए मायनस पी बरोबर PTR बाय 100 असं सुद्धा याला लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, चला मग आता आणखी काही म्हणजे जे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असतो, म्हणजे जो दर दिला असतो, ते दर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये माहित असणं गरजेचं आहे. खूप महत्वाचं आहे ते. तर थोडस आपण पुढे काय करूया, जे फ्रॅक्शन मध्ये दर देतात तुम्हाला ते एक माहित असले पाहिजे. जसं की बघा, जर तुम्हाला दर 4% दिला तर फ्रॅक्शन मध्ये हे आहे 1/25 म्हणजे 1/25. ठीक आहे, चला नेक्स्ट. जर तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये 5% दिलाय तर हे आहे 1/20. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, चला नंतर 6.25 म्हणजेच याला कसं दिलं असते बघा, 6 1/4% हे असं सुद्धा देतात याला. ठीक आहे, 6.25% म्हणजेच फ्रॅक्शन मध्ये हे आहे 1/16. ठीक आहे, त्याच्यानंतर कधी कधी 8% सुद्धा येईल तुम्हाला. 8% म्हणजे 2/25 लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर कधी कधी देतील तुम्हाला 2/14%. म्हणजे यालाच लक्षात ठेवायचं 1/14. ठीक आहे, फ्रॅक्शन मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, हे सर्व महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा काय देतील, 9 1/11% म्हणजेच फ्रॅक्शन मध्ये आहे 1/11. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया 10%. 10% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये 1/10. ते का लिहून देत आहे मी, हे तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कामाला येतील, सिंपल इंटरेस्ट मध्ये कामाला येतील, कंपाऊंड इंटरेस्ट. बघा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा, आणि शेकडेवारी, तिथं सुद्धा याचं काम आपल्याला पडू शकते. त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे,
चला त्याच्यानंतर 12.5% म्हणजेच 12 1/2% देतील असं. हे 1/8 घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 14 2/7% म्हणजे 1/7. चलो त्याच्यानंतर 16 2/3% म्हणजेच हे 1/6 आहे. हे महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर 20% 20% म्हणजेच 1/5. ठीक आहे. त्याच्यानंतर 25% म्हणजेच 1/4. ठीक आहे. त्याच्यानंतर 33 1/3% म्हणजे 33.1/3 म्हणजेच 33.33% म्हणजेच 1/3 झालं. ठीक आहे. चला हे काही महत्वाचे फ्रॅक्शन्स होते, हे पर्सेंटेज होते जे की फ्रॅक्शन मध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग जास्त वेळ वाया न घालवता आपण जे काही बेसिक क्वेश्चन आहेत की हे बेसिक क्वेश्चन केल्याच्या नंतर आपल्याला आणखी अवघड लेवलचे क्वेश्चन्स करता येतात. तर त्यातला आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. चला तर बघा फर्स्ट क्वेश्चन खूप बेसिक क्वेश्चन आहे. याच्यावर बघा काय दिलंय. पेन चेंज करतो एकदा. दोन मिनिट. येस. ओके. चला. हा येस बरोबर आहे बऱ्याच जणांचं. चला ठीक आहे. बघा काय दिलंय आपल्याला. फाइंड सिम्पल इंटरेस्ट ऑन 12,000 रुपीज फॉर 5 year at 6% पर annum. म्हणजे 12,000 रुपयावर आपल्याला 5 वर्षाचं 6% व्याज काढायचं आहे. सरळ सरळ फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाका. फॉर्म्युला काय? SI इज इक्वल टू PTR/100 हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाका. मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा प्रिन्सिपल आपलं 12,000 रुपये आहे. ठीक आहे. टाइम आहे किती? 5 वर्षासाठी आणि रेट आहे 6%. याच्यामध्ये ठेवून टाकायचं. आन्सर येऊन जाईल. बघा 2 0 कटले. 12×5 60. 60 वर 0 आणि नंतर 6 6 36 म्हणजे बघा 3600 रुपये आय थिंक व्याज आलंय आपलं. सिंपल इंटरेस्ट किती आलंय? 3600 रुपये. आणि हे सिंपल इंटरेस्ट आपण जर प्रिन्सिपल मध्ये ऍड केली म्हणजे आपल्या मुद्दल मध्ये ऍड केली तर अमाऊंट येते म्हणजेच रास येते. बघा हेच सिंपल इंटरेस्ट जर आपण आपल्या 12,000 रुपयामध्ये ऍड केलं 3600 रुपये तर आपली रास किती येते बघा. आपली रास येते 15,600 रुपये. बऱ्याच जणांनी आन्सर दिलेत. बरोबर आहे तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खूप इझी क्वेश्चन होता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. मग काय दिलंय बघा. तर काय दिलंय क्वेश्चन मध्ये बघा. व्हॉट विल बी
simple interest for 1 year and 4 months on a sum of 25,800 at the rate of 14% per annum. म्हणजे 25,800 रुपयावर 25,800 रुपयावर आपल्याला 1 वर्ष 4 महिन्यात जसा जसे 14% दरानं सरळ व्याज काढायचंय. सोपा क्वेश्चन आहे. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सरळ सरळ ठेवायचं. फॉर्म्युला आहे SI इज इक्वल टू PTR/100. ठीक आहे. तर बघा प्रिन्सिपल किती दिलंय 25,800. ठीक आहे. आता टाइम आहे 1 वर्ष 4 महिने. 1 वर्ष 4 महिन्याला महिन्यामध्येच कन्वर्ट करा. 1 वर्षाचे 12 महिने आणि 4 महिने म्हणजे हे 12 आणि 4 16 महिने. टाइम दिला आपल्याला 16 महिने. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे बघा 14%. व्याजदर आहे 14% भागीला 100. ठीक आहे. इथपर्यंत आले. पण बघा टाइम आपला इयर मध्ये आहे का? टाइम आपला इयर मध्ये नाही, महिन्यामध्ये आहे. मग त्याला इयर मध्ये कन्वर्ट करायसाठी खाली 12 डिवाइड करून टाकायचं. 12 डिवाइड करा. याचं जे काय आन्सर येईल ते आपलं आन्सर आहे. मग बघा 0 0 कट करून घ्या. ठीक आहे. कितीने कटते बघा ते. साइन दोन्ही 12. पुन्हा इकडे जर काढला आपण तर किती येईल बघा. साइन चोक 24 एक उरला. साइन 3 18. ठीक आहे. मग इकडे पण काढून टाका कुठेतरी. चला या 16 काढून टाकू आपण. 8 आलं. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आपला सिंपल इंटरेस्ट येऊन जाईल. येस किती आले सिंपल इंटरेस्ट? 4,816. आणि बघा कधी कधी ना ऑप्शन बघून जायचं. ऑप्शन बघायचे. पूर्ण गुणाकार करायची सुद्धा गरज नाही. कसं बघा, जर याच्यामध्ये बघा 8 चोक 32. 32 म्हणजे एकक स्थानी 2 येणार आहे. ठीक आहे. मग त्या दोन्ही जर मी या 43च्या 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3 दुनी 6 येते. मग असं ऑप्शन बघायचं ज्याच्या एकक स्थानी 6 आहे. तसं जर एकच ऑप्शन असेल तर आपल्याला पूर्ण गुणाकार करून टाइमपास करायची गरज नाही. आलं लक्षात? थोडस तसं करत जा. आणि नाही तर मग आपल्याला जर तसे 2-3 ऑप्शन दिसत असतील तर मग आपल्याला गुणाकार करावाच लागेल. ठीक आहे. थोडस आपला एक एक सेकंद महत्वाचं आहे. एक एक सेकंद आपल्याला वाचवायचंय. चला मग बघा याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 4800 काय आलं रे? हा बरोबर आहे 4816. त्याचं उत्तर आलंय त्यांचं करेक्ट आहे. बघा टॉपिक वाईज बघत आहोत आपण. असे काही क्वेश्चन आहेत जे जर त्या पॅटर्न मध्ये फक्त काय होईल वर्डिंग चेंज येईल. बरोबर. जर तुम्हाला एक्झाम मध्ये त्या टाईपचा क्वेश्चन आला तर आपल्याला डायरेक्ट 6 मारता यावं. म्हणजे आपल्याला ओरली आन्सर आलं पाहिजे. अशा टाईपचे काही क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. आलं लक्षात? आपल्याकडे सर्व प्रकारचे क्वेश्चन्स आणि सर्व प्रकारची प्रॅक्टिस पाहिजे. चला नेक्स्ट बघूया पुढचं. पुढचा क्वेश्चन बघा. बघा काय दिलं इथं, वाचून घ्या क्वेश्चन. येस बघा काय 4,000 रुपयावर 12.5% 4 फेब्रुवारी 2005 ते किती 18 एप्रिल 2005 पर्यंत आपल्याला सरळ व्याज काढायचं. बरोबर. मग आता बघा आपला फॉर्म्युला काय. आता इकडे लक्षात आहे इथं जे आहे ना इथं आपला टाइम 4 फेब्रुवारी 2005 आहे आणि 18 एप्रिल 2005 आहे. म्हणजे वर्ष तर सारखं आहे पण इथं टाइम आपल्याला दिवसामध्ये येणार. बघा फेब्रुवारी 2005 म्हणजे हे नॉर्मल वर्ष आहे. लीप इयर नाही काही नाही. नॉर्मल वर्षामध्ये 28 दिवस असतात. बघा 28 दिवसापैकी 4 दिवस तर गेले. म्हणजे फेब्रुवारीचे दिवस किती उरले? बघा फेब्रुवारीचे दिवस उरले 24. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्च येतो. मार्च मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस. मग मार्चचे 31 दिवस. आणि मार्च नंतर येईल एप्रिल. मग एप्रिलला कुठं जाऊन थांबायचंय आपल्याला? एप्रिलला जाऊन थांबायचंय 18 दिवसावर. तर हे टोटल किती झालं बघा 8 आणि 5 13 73 दिवस. म्हणजे आपल्याला 73 दिवसाचं सरळ व्याज काढायचंय. सोपा क्वेश्चन आहे. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाका. आपला फॉर्म्युला काय? SI बरोबर PTR/100. बघा तर मुद्दल किती आहे आपली 4,000 रुपये. ठीक आहे. आता टाइम आलाय आपला 73 दिवस. ठीक आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय म्हणजे व्याजदर दिलाय आपल्याला 12.5% भागीला 100. आपला फॉर्म्युला जशाच तसा लिहिला. पण बघा टाइम ना दिवसामध्ये आलेला आहे. मग दिवसाला वर्षामध्ये कन्वर्ट करायसाठी खाली आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल, कशानं भागाकार करावं लागेल तर 365 न भागाकार करावं लागेल. मग याला जर सॉल्व्ह करून घेतलं तर आपलं सरळ व्याज येऊन जाते सिंपल इंटरेस्ट. काय येईल बघा. तर बघा जर व्यवस्थित लक्ष देऊन बघितलात
तर बघा हे 73च्या 5 पट 365 आहे. ठीक आहे ना. हे बघा 7 35 आणि 5 त्रिक 15 आहे की नाही वर. ठीक आहे. चला वरचा पॉईंट कट करून खाली शून्य वाढवतो. ठीक आहे. मग आपण काय करूया बघा इथले 2 झिरो ओढून टाकू आणि इथला एक 0 आणि इथला एक 0 काढून घेऊ. तर या 5 नी या 125 ला जर मी भागाकार दिला तर 25 उत्तर येईल आणि या 25 नी 4 ला गुणाकार केलं तर 25 चोक 100 रुपये. 100 रुपये हे काय आलंय बघा 100 रुपये हे आलंय सरळ व्याज. किती दिवसाचं 73 दिवसाचं. मग लक्षात घ्या टाइम जर वर्षात दिला असेल तर खाली इथं 100 सोबत 12 नी भागाकार करायचा आणि टाइम जर तुम्हाला डेज मध्ये म्हणजे दिवसात दिला असेल तर 365 ने डिवाइड करायचे आणि जर टाइम वर्षातच दिलाय तर त्याला काही कन्वर्ट करायची म्हणजे काही घ्यायची गरज नाही. आलं लक्षात. एक 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 क्वेश्चन शिकत चला. कसं आहे बघा महत्वाचे टॉपिक आहेत आणि आपला एक सिंगल मार्क सुद्धा आपल्याला रिझल्ट देऊ शकतो कारण पॉइंट वर जर तुम्ही बघितलं जर लिस्ट आल्या होत्या मागे बघा मला वाटतं जिल्हा परिषद असो किंवा मला वाटते कुठले कुठले एक्झाम होते नगर परिषद होत्या तलाठी होतं तिथं पॉइंटच्या फरकाने किती स्टुडंट्स होते एका पॉइंटवर तुम्हाला हजारो विद्यार्थी बघायला भेटतील. त्यामुळं आपल्यासाठी एक एक क्वेश्चन महत्वाचं आहे. एक एक क्वेश्चन आपल्याला आपल्या बँक अकाउंट मध्ये ऍड करत जायचंय. आलं लक्षात. त्यामुळं नेहमी म्हणत असतो मी तयारी करायची तर अशी तयारी करायची एक्झाम मध्ये कसंही येऊ द्या त्याच्यासाठी आपण तत्पर पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग पुढचा क्वेश्चन बघा सोपे क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा इंग्लिश मध्ये पण बघून घ्या क्वेश्चन काय. इन व्हॉट टाइम अ सम ऑफ 1200 रुपीज विल बिकम 1800 ऍट 20% पर एनम SI. म्हणजेच 1200 रुपयाचे 1800 रुपये बघा किती 1200चे आपल्याला किती करायचे 1800 रुपये होण्यासाठी 20% दरानं वेळ किती लागेल म्हणलंय. सोपा क्वेश्चन आहे. सरळ सरळ बघा काय दिलंय 1200 रुपयाचं किती करायचंय आपल्याला 1800 रुपये करायचे. आता याच्यामध्ये बघा व्याज किती मिळालं 600 रुपये मिळालं. कितीवर मिळालं 1200 वर मिळालं. ठीक आहे. किती टाइम मध्ये होईल ते माहित नाही आपल्याला पण दर दिलाय बघा रेट दिलाय 20%. याला सॉल्व्ह करून घ्या आपला आन्सर येऊन जाईल. मग बघा याला काय स्टेप बाय स्टेप करत बसायच नाही 0 0 काटायचे. बघा या 12 नी इकडे डिवाइड केलं तर हे 12 पंचे 60 येईल. वरचा शून्य जशाच तसा पुन्हा बघा हा शून्य आणि हा शून्य कट केला तर तो 2 इकडे येऊन 5 ला भागाकारात येईल. मग 5/2 म्हणजे 2.5 म्हणजे 5/2 म्हणजे किती 2.5% हे सॉरी 2.5 वर्ष. मला वाटलं रेट विचारलाय. चला 2.5 वर्ष हा आपला टाइम. ठीक आहे. टाइम आलाय 2.5 वर्ष. व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मला थोडस चुकलंय तुमचं 2/5 नाही बेटा 5/2 येतं. करेक्ट आहे. बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग पुढचा क्वेश्चन बघा बघा पेन तर व्यवस्थित आहे ना बोर्डवरची. प्रवीण पवार हाय बेटा थोडं लेट झालं का तुम्हाला. ओके शारदा ओके थँक्यू. चला चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राम टेक सम लोन फ्रॉम हे एक क्वेश्चन आपण जे क्वेश्चनची प्रॅक्टिस केली होती बघा काल परवा मला वाटते 2-3 दिवसाखालच्या व्हिडिओमध्ये हे क्वेश्चन मी घेतला होता. आला होता असा टाईपचा क्वेश्चन. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करा बरं. चला पटकन करा. डायरेक्ट पटकन करून टाकायचं. याला प्रिन्सिपल काढत बसायची म्हणजे मुद्दल काढत बसायची गरज नाही. डायरेक्ट येऊन जातो पटकन. बरं मी हा क्वेश्चन सांगतो दुसरा एक थोडासा क्वेश्चन तुम्हाला याला चेंज करून देतो तुम्ही ते काढा. ठीक आहे. चला बघा काय दिलंय इथं रामनं श्यामकडून 2 वर्षासाठी बघा 5% दरानं कर्ज घेतलं. 2 वर्षानंतर त्यानं किती दिले 6,600 रुपये परत दिलेत आणि कर्ज पूर्ण केलंय. तर श्यामनं एकूण नेमकं किती व्याज दिले हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं 5% म्हणजेच फ्रॅक्शन मध्ये किती हो 1/20. फ्रॅक्शन मध्ये किती असते
1/20 म्हणजे प्रत्येक 20 रुपयाला काय मिळेल? 1 रुपया एका वर्षात व्याज मिळेल. मग त्यांना किती वर्षासाठी घेतलं होतं बघा? 2 वर्षासाठी घेतलं होतं. मग 1 रुपया एका वर्षात, 2 वर्षात 2 रुपये. मग 20 रुपयाचे त्याला वापस किती करणार तो? 22 रुपये वापस करेल. बरोबर आहे की नाही? मग 22 रुपये वापस करा आणि वापस केलेला आकडा आपल्याला 6,600 रुपये हा दिलेला आहे. आणि आपल्याला व्याज काढायचं. व्याज बघा 22 रुपयामध्ये व्याज 2 रुपये आहे. मग 2 रुपये बरोबर किती करायचं? म्हणजे डायरेक्ट येऊन जाते. तुम्हाला प्रिन्सिपल काढत बसायची म्हणजे मुद्दल काढत बसायची गरज नाही. मग हे येते 22 3 66 आणि या 300चे बघा या 300चे 2 पट किती? 600 रुपये. म्हणजे व्याज किती आलं बघा? 600 रुपये. ओके. त्या दिवशी जे नव्हते त्यांनी बघून घ्या. आता थोडासा याच्यात डेटा चेंज करतो मी आणि तुम्हाला जमते का बघूया. चला बघून घ्या. येस बघा थोडासा डेटा चेंज देतो. आता असं कन्सिडर करा की इथं जे 5% दिलेलं आहे तुम्हाला याच्या जागी दिलंय तुम्हाला 16.2/3% म्हणजे 16.203%. आणि 6,600च्या जागी याच्या जागी असं कन्सिडर करा की तुम्हाला दिलंय 6,400. हेच क्वेश्चन फक्त थोडस आपल्याला दर आणि तुमचं जी अमाऊंट दिली ती थोडीशी बदलून दिली तर बघा कसं करता येईल सांगा मला. चला थोडासा वेळ तुम्हाला. ओके कॉल करा 1 मिनिट. येस आले आन्सर 1600. हा व्हिडिओ युट्यूबला राहणार आहे का सर? येस युट्यूबला राहील व्हिडिओ. पण लाईव्ह करून घ्या ना. पुन्हा करणार आहेत का तुम्ही? बघा जी ती गोष्ट त्याच टाइम मध्ये केलं तर तुम्हाला परफेक्ट होत जाते. पण कसं होते माहितीये का मॅक्झिमम स्टुडंट्स काय करतात आपल्याला युट्यूबवर आहे किंवा रेकॉर्डेड आहेत व्हिडिओ पुन्हा बघू पुन्हा करू या याच्यामध्ये काय होते पेंडिंग फाईल्स पडत जातात. म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट म्हणल्यासारखं किंवा ते खरकट जसं आपण असंच ठेवतात तर ते नंतर ते कधीच तुमच्यासाठी कव्हर होत नाही. त्याच्यामुळं मला पर्सनली मला तरी वाटत होतं की बाबा फिजिकल एज्युकेशन इज बेटर दॅन व्हर्च्युअल एज्युकेशन म्हणजेच ऑनलाईन पेक्षा. पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. बऱ्याच जणांना त्याच्या सवलतीप्रमाणे बॅच अटेंड करता येतात. काही जण गृहिणी असतात काही जण थोडा छोटा मोठा जॉब करत असतात त्यांच्यासाठी सगळं खूप म्हणजे सोयीचं होऊन जाते ऑनलाईन एज्युकेशननी. चांगलं आहे. चला क्वेश्चनचं आन्सर काय आलंय सांगितलं नाही कोणी कोणी. ठीक आहे चला बघून घ्या. आता याला आपण सॉल्व करूया. इथे बघा इथं सॉल्व करून घेऊया क्वेश्चनचं आन्सर. काय होता क्वेश्चन बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जो दर आहे तो घ्यायचा आहे 16.2/3%
आणि जी अमाऊंट आहे म्हणजे जी रास आहे ती घ्यायची होती 6400. चला बघा मग, बघा 16.2/3 हा दर आहे. मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं थोड्या वेळाखाली, बघा या फ्रॅक्शनचा फायदा कसा होते. कसं आहे, बरेच जण फ्रॅक्शन बरोबर असं मन लावून करत नाहीत, मग त्यावेळेला अवघड जाते बघा. आता बघा 16.2/3 म्हणजे किती आहे बघा, 1/6. 1/6 आहे बरोबर. चला मग किती आहे बघा, यालाच काय, हेच आहे 1/6 बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक 6 रुपयावर 1 रुपया व्याज मिळेल एका वर्षात. मग तिथं किती वर्षासाठी होतं, 2 वर्षासाठी. मग 6 रुपयावर 2 वर्षाचं व्याज झालं 2 रुपये. मग वापस किती करणार, 6 रुपयाचे वापस होतील 8 रुपये. 8 रुपये बरोबर दिले तुम्हाला, म्हणजे वापस केलेला आकडा दिलाय 6400. मग आपल्याला विचारले काय, आपल्याला विचारले याच्यातलं व्याज. मग मला सांगा 8 रुपयामध्ये व्याज किती दिलं, मग बघा प्रत्येक वर्षाचं 1 म्हणजे 2 वर्षाचं 2 रुपये व्याज होतं. मग 2 बरोबर किती केलं की आपलं फायनल आन्सर येऊन जाते बघा. यांनी याला मल्टिप्लाय होईल, यांनी डिवाइड होईल, म्हणजे हे येते बघा 8×8 = 64 म्हणजे 800. ठीक आहे, 800 गुणिला हा 2 म्हणजे किती येईल उत्तर, उत्तर येईल 1600. ज्यांनी 1600 उत्तर दिलं होतं त्याचं करेक्ट आहे. आणि फ्रॅक्शनचा फायदा तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये होईल, हे लक्षात घ्या की तुम्हाला पर्सेंटेज मध्ये हे फ्रॅक्शन्स पाठच पाहिजे. ठीक आहे, चला आपल्या नेक्स्ट क्वेश्चन वर येऊ, आपल्या क्वेश्चन वर येऊ. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. काय क्वेश्चन आहे, क्वेश्चन सोपा आहे, बघून घ्या मग या क्वेश्चन मध्ये काय पटकन. या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, एक मुद्दल आहे 13.5% दरानं. किती बघा, 13.5% दरानं 4 वर्षात एवढी व्हायली, तर ती मुद्दल काढायची आपल्याला. ठीक आहे, हे पण सोपं आहे बघा. 13.5% बरोबर आहे, किती वर्षामध्ये व्हायली बघा, 4 वर्षामध्ये. ठीक आहे, आता मला सांगा, एका वर्ष 100 रुपयाचे एका वर्षात 13.5 रुपये मिळणार आहेत बरोबर. 2 वर्षात 13.5ची डबल, 13.5ची डबल किती, 27 रुपये. 2 वर्षात झाले. आता 2 वर्षाची डबल म्हणजे 4 वर्ष होईल. मग 27 रुपयाचे डबल किती झाले, 27 दुनी 54 म्हणजे 54 रुपये व्याज आहे. मग 100 रुपयावर 54 रुपये व्याज असेल तर 100 रुपयाची म्हणजे रास किती होईल, अमाऊंट किती होईल, 154 होईल. मग आपल्याला 154 बरोबर दिले. ठीक आहे, आणि आपल्याला मुद्दल काढायची आहे, मुद्दल आहे 100. 100 बरोबर किती केलं की मुद्दल येऊन जाईल. मग बघा बरं किती येईल मुद्दल, बघा मुद्दल किती येते, यानी याला मल्टिप्लाय होणार आहे, हे डिवाइड मध्ये जाईल बघा. 154च्या दुप्पट आहे 308, वरचा शून्य जशाच तसा. आता बघा 20 गुणिला 100, 20 गुणिला 100 म्हणजे किती हो, 2000 रुपये झालं. हे आली तुमची प्रिन्सिपल, तुमची काय आली, ही मुद्दल आली. कॅल्क्युलेशन फास्ट करायचे. चला सर्वांना समजला असेल क्वेश्चन, तर पटापट पटापट येस कमेंट करायचे, पटापट येस कमेंट करा, थोडस एनर्जी दाखवा. पटपट थम्सअप दाखवायचं. कळलंय सर्वांना. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा, मग काय दिले नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघून घ्या. एक मुद्दल सरळ व्याजाने 20 वर्षात 4 पट व्हायली. ठीक आहे, तर व्याजदर किती असेल म्हणलंय. अशा याच्यामध्ये बघा, आपल्या मनावर घ्यायची मुद्दल, आपल्या मनावर घ्या. 100 रुपयाचे किती पट म्हणलंय बघा, 4 पट म्हणजे 400 रुपये झाले. म्हणजे व्याज किती मिळालं हो? व्याज मला 300 रुपये. किती वर मिळालं, 100 वर. किती वर्षात मिळालं, 20 वर्षात. किती टक्क्यानं हे माहित नाही, हे माहित नाही आपल्याला. मग पटापट काटाकाटी करून घ्यायची. चला काटाकाटी करायला जरा दुसरी पेन घेऊ आपण. काय येते, 0 0 कटला, 100 100 कटलं. बघा हे शून्य काटलं, आणि या दोन्ही या 30ला काटलं तर किती आलं बघा, 15. म्हणजे बघा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर किती आलंय आपलं, 15%. एकदम सोपा क्वेश्चन होता, काही अवघड क्वेश्चन नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मग. बरोबर आहे, 15% बऱ्याच जणांचं उत्तर आलंय, व्हेरी गुड.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. बघा, अशा टाईपचं क्वेश्चन शॉर्टकट सांगितलं होतं मी. मला वाटतं 1-2 क्वेश्चन्स घेतले होते. तरी पण बघून घ्या, मी सांगतो. एकदा दोनदा असे क्वेश्चन कळले की सोपं होऊन जाते. इंग्लिश वाले वाचून घ्या बघा क्वेश्चन. अ सम बिकम 3 टाइम्स इन 4 इयर. फाइंड द टाइम इन विच सेम अमाउंट विल बी बिकम 7 टाइम्स. बघा, 7 पट होण्यासाठी रेट ऑफ इंटरेस्ट किती? ऍट सेम रेट ऑफ इंटरेस्ट. सोपा आहे क्वेश्चन. बघा काय की एक मुद्दल सरळ व्याजाने 4 वर्षात किती पट व्हायली? बघा, 3 पट व्हायली. तर तीच मुद्दल त्याच व्याजदरानं 7 पट किती वर्षात होईल? सोपा क्वेश्चन आहे. बघा, तुम्हाला सांगतो कसं करायचंय, हे लक्ष द्या. हा बघा, काय दिलंय की एक मुद्दल आहे. बघा, 3 पट झाली आहे. हे बघा, एक मुद्दल किती पट झाली? बघा, 3 पट झाली. किती वर्षात झाली? 4 वर्षात. तर आपल्याला तीच मुद्दल 7 पट किती वर्षात होईल हे विचारले. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, जे विचारले त्याच्यातून एक कमी करायचा, अंशात लिहायचं न्यूमरेटरला. बघा, याच्यातून एक कमी करा, अंशात लिहायचं न्यूमरेटरला. आणि जे दिलंय त्याच्यातून एक कमी करून डिनॉमिनेटरला घ्यायचं. बघा, हे 3 मधून एक कमी केला. बघा, 3 मधून एक कमी करून कुठे लिहितो मी? डिनॉमिनेटर मध्ये लिहितो. आणि गुणीला हा पहिला वाला टाइम टाकून टाकतो. पहिला वाला टाइम किती आला? 4. मग असं केलं म्हणजे दुसरा वाला टाइम येत असते. आलं लक्षात? बघून घ्या की मी केलंय काय. इकडे बघा, जे दिलं होतं त्याच्यातून एक कमी करून मी अंशात लिहिलं. जे काढायचंय त्याच्यातून एक कमी करून अंशात लिहिलं. जे दिलं होतं त्याच्यातून एक कमी करून मी छेदात लिहिलं. आणि बघा, हे पहिला वाला टाइम T1 मी जसंच तसं लिहून टाकलं तर T2 काढता येते. किती आलं बघा? सोपं आहे ना हे. हे बेदुनी 4 साइन दुनी 12 म्हणजे टाइम किती आलाय बघा? 12 वर्ष. टाइम आला 12 वर्ष. तर पटकन येऊन जाते, एकदम फास्ट येऊन जाते तुम्हाला. म्हणजे नजरेनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. आणि आपल्याला छोटे मोठे छाटछूट प्रॉब्लेम तर नजरेनेच सॉल्व्ह झाले पाहिजे. ठीक आहे, चला बघा मग पुढचं सांगतो. समजलंय सर्वांना? फटाफट कमेंट करा. चला बघा मग काय नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता हा बघा, आता जसं इथं बघा, 3 पट झाली 4 वर्षात, 7 पट झाली किती वर्षात असं विचारलं होतं. तसंच तुम्हाला विचारू शकतात, 3 पट इतक्या टक्क्यानं झाली, 7 पट किती टक्क्यानं होईल? मग तिथं सुद्धा हेच फंड वापरायचा. शॉर्टकट फंड आहे. चला पुढच्या क्वेश्चन मध्ये असंच आहे. बघा बघा काय दिले आपल्याला. आपल्याला दिले बघा, एका विशिष्ट वेळेत एक मुद्दल किती झाली? 5 टक्क्यांनी 3 पट व्हायली. तर तीच रक्कम समान वेळेत 6 पट किती टक्क्यानं होईल म्हणलं. मग बघा किती सोपं आहे हे. 5 म्हणजे सॉरी किती आहे बघून घ्या. काय दिलं होतं बघा, 3 पट झाली किती टक्क्यानं झाली? 5 टक्क्यानं. मग तुम्हाला म्हणलंय 6 पट किती टक्क्यानं होईल? सोपं आहे. मी आता जसं सांगितलं, मी आज काय सांगितलं होतं की जे विचारले त्याच्यातून एक कमी करायचा, अंशात लिहायचं. बघा, याच्यातून एक कमी करून अंशात लिहिलं. जे दिलंय त्याच्यातून एक कमी करून छेदात लिहायचं. आणि गुणीला पहिला वाला रेट ऑफ इंटरेस्ट लिहून टाकायचा. म्हणजे दुसरा रेट ऑफ इंटरेस्ट येऊन जाते. 5 5 25, 25 भागीला 2 म्हणजे 12.5%. हे आपलं फायनल आन्सर आहे. काहीच वेळ लागत नाही आन्सर काढायला. एकदम सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन एकदा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बेटा, सूत्रामध्ये मांडणी करून सांगायला म्हणजे कसं आहे की आपल्याला टाइमपास करायचा नाही, फास्ट मध्ये क्वेश्चन काढायचे. आपल्या स्कोरिंग झोन मध्ये, आपल्या एरियामध्ये बॉल आला की 6 मारला पाहिजे. कोण आहे? नांदेडचे आहेत वाटतं सर्वच. हो बाबा, आम्ही नांदेडचे आहेत.
VK पाटील, तुम्ही कुठले आहेत? कमेंट करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा काय दिले क्वेश्चन मध्ये. ठराविक वेळेत एक मुद्दल दशादशे 8% दरानं 500 रुपये व्हायली आणि तीच रक्कम दशादशे 2% दरानं 200 रुपये व्हायली, तर ती मुद्दल आणि टाइम म्हणजे वेळ दोन्ही काढायचं आपल्याला. सोपा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन एकदा समजून घ्या. बघा एक मुद्दल आहे 500 रुपये व्हायली 8%. ठीक आहे. आणि 200 रुपये व्हायली किती टक्क्यानं बघा 2%. मग ती मुद्दल कशी काढायची? डायरेक्ट शॉर्टकट. बघा मुद्दल कशी काढायची बघून घ्या. मुद्दल कशी काढायची? याचं क्रॉस मल्टिप्लाय करून डिफरन्स घ्यायचा. दोघांचं आहे क्रॉस मल्टिप्लाय करून डिफरन्स घ्यायचा. बघा 8 न 200 ला गुणाकार केला 1600, जे मोठं येईल ते आधी घ्यायचं आणि 500 ची दुप्पट 1000. मग क्रॉस मल्टिप्लाय करून जो डिफरन्स घेतलाय त्या डिफरन्सला इथं जे रेट दिलाय तुम्हाला, इथं जे व्याजदर दिलाय त्या व्याजदराच्या फरकानं डिवाइड करायचं. या व्याजदराचा फरक किती आहे बघा 6. 6 न डिवाइड करून टाका म्हणजे डायरेक्ट तुमची मुद्दल येईल. बघा 600 मधून 1600 मधून किती 1000 गेले. 1600 मधून 1000 गेले किती बघा 600. आणि 600 भागीला 6 म्हणजे तुमची मुद्दल आली 100 रुपये. मुद्दल आली 100 रुपये. खूप सोपं आहे. मुद्दल आली बघा. ठीक आहे. आता मुद्दल आली आपल्याला वेळ काढायचे. मग आपल्या पद्धतीने आपल्या फॉर्म्युल्यात टाकून टाकायचं. बघा 100 रुपयाचे किती झाले? चला 500 रुपये झाले. म्हणजे व्याज किती मिळालं बघा. इथं लिहून टाकू. बघा 100 रुपयाचे 500 रुपये झाले. म्हणजे व्याज मिळाले किती 400 रुपये. कितीवर मिळालं? 100 वर. ठीक आहे. आता किती वेळात मिळालं हे काढायचंय आपल्याला गुणीला. आणि किती टक्क्यानं मिळालं? बघा 500 रुपये 8% मिळाले म्हणजे इथं 8 लिहितो मी आणि भागीला 100 जशास तसं. बघा 100 100 कटलं. ठीक आहे. आणि 8 इकडे येऊन डिवाइड होतील म्हणजे 8 पंचे 40 वर एक म्हणजे 5 वर एक 0 म्हणजे टाइम किती आलाय बघा. टाइम आला 50 वर्ष. टाइम आलाय 50 वर्ष. ओके. चला मग बघून घ्या. समजलं असेल तर यस कमेंट करा प्लीज. समजला असेल तर यस कमेंट करा. पटापट कमेंट करत चला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता कधी कधी काय करतात बघा. तुम्हाला 2 रास देतात. 2 रास देतात म्हणजे 2 अमाऊंट देतात. आणि इथं जे तुम्हाला दर दिलाय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय त्याच्या जागी तुम्हाला कधी कधी टाइम देतात. बस त्याला पण असंच करायचंय. पुढे आहे वाटते क्वेश्चन. चला बघून घ्या. हे बघा. बघून घ्या क्वेश्चन काय दिलंय. एका विशिष्ट मुद्दलचे एका विशिष्ट दरानं 4 वर्षात एवढी रास आहे. बघा किती रास आहे? 1125 रुपये. हे झाले 4 वर्षात. ठीक आहे. आणि 7 वर्षाची रास आहे. 7 वर्षाची रास आहे बघा 1200. 7 वर्षाची रास आहे 1200 रुपये झाले 7 वर्ष. ठीक आहे. मग आपल्याला बघा ती मुद्दल आणि दर काढायचा आहे. किती सोपं आहे. मी आता जसं तुम्हाला सांगितलं तसंच करायचं आहे. बघून या मग काय दिलंय. हे बघा मी काय म्हणलं होतं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करून डिफरन्स घ्यायचा. यानी याला मल्टिप्लाय केलं तर 7700च्या जवळपास येते आणि याला याला मल्टिप्लाय केलं तर 12 4800 रुपये येते. मग 7000 मोठा आहे. मग याला घ्यायचं इकडे. बघा हे किती येते 7700 आणि 25 7 पावणे 200 म्हणजे किती येते बघा ना. 5 7 35 पुन्हा किती आलं 3 उरलं 7 2 14 75 झालं ते आणि 7 8 बघा 7875 झालं मायनस 12 4800 भागीला. बघा मी काय सांगितलं होतं इकडच्या डिफरन्स न डिवाइड करायचं. इकडचा डिफरन्स किती आहे 3. 3 न डिवाइड करायचं डायरेक्ट प्रिन्सिपल येऊन जाते. प्रिन्सिपल किती आली बघा
प्रिन्सिपल आली आहे 3075 डिवायडेड बाय 3, याने याला डिवाइड केला आपण बघा, तर हे येईल 1025 रुपये. बघा मुद्दल आली आहे. मुद्दल किती आली? 1025 रुपये आली. मग 1025चे आपल्याला दर काढायचा आहे. दर कसा काढायचा? मग बघा इकडच्या साईडला सांगून टाकतो. 1025चे 1125 रुपये झाले, म्हणजे व्याज किती मिळालं? 100 रुपये. तो का डायरेक्टच ठेवून टाकतो. हे बघा जाऊ द्या, नाहीतर 1025चे 1125 झाले, म्हणजे व्याज मिळालंय 100 रुपये. कितीवर? 1025 वर मिळालं. ठीक आहे. किती वर्षात मिळाले? बघा 4 वर्षात. आणि दर काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता हे इकडे घेऊन येतो बघा, याला काटून घेऊ होते, आणि याला काटलं बघा 25 आलं. 25 न वर कटते बघा, 25 शोक 100, किती उरले? मग 2 उरले. 25 एक 25, 41 आलं. ते 41 इकडे डिवाइड मध्ये येईल 100ला, म्हणजे 100 भागीला 41 बरोबर आर आलं. अप्रॉक्सिमेट काढावं लागते कधी कधी. तर बघा याला 40 पकडायचं, 0 0 कटला, मग 10 भागीला 4 म्हणजे 2.5%. बघा अप्रॉक्सिमेट कधी कधी काढावं लागते आपल्याला. हे किती आलं बघा? 2.5%. बरोबर आहे. बऱ्याच जणांनी आन्सर काढले. रेट ऑफ इंटरेस्ट बघा 10 भागीला, आता याला 41ला मी 40 पकडलं. ठीक आहे. मग आता हे 0 0 काढून टाकला, 10/4 म्हणजेच 2.5. ठीक आहे. समजलं सर्वांना? पुढचा क्वेश्चन घेऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला फटाफट समजून घ्या, आणि समजलं असेल तर थंब दाखवा फटाफट. चला नेक्स्ट बघूया मग. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाचा काय दिलंय. इथं काय दिलंय बघा, की 1550 रुपयावर, बघा 1550 रुपयावर 2 वर्षात सरळ व्याज किती? 2 वर्षाचं जे सरळ व्याज आहे हे कसं आहे बघा, 1450 वर समान वेळेत, म्हणजे 2च वर्षात समान व्याज दराने, व्याजदर कसा आहे बघा दोघांकडे समान व्याज दराने मिळणाऱ्या व्याजापेक्षा, बघा मिळणाऱ्या व्याजापेक्षा 20 रुपयांनी जास्त आहे. 20 रुपयांनी कसं आहे बघा, जास्त आहे. तर आपल्याला व्याजदर काढायचा आहे. सोपा क्वेश्चन आहे. कसं बघा, मी इथं मांडणी करतो व्यवस्थित. बघा 1550 वर 2 वर्षात ज्या व्याज दराने व्याज मिळते, बघा PTR/100. फॉर्म्युला काय असतो? PTR/100. बघा 1550 वर 2 वर्षात ज्या दराने व्याज मिळते, हे व्याज 1450 रुपयावर समान वेळेत, बघा 2च वर्षात त्याच व्याजदराने, समान व्याजदराने, व्याजदर कसा आहे? सारखा. हे व्याज बघा PTR/100, म्हणजे याच्यावरचं व्याज आणि याच्यावरचं व्याज, हे व्याज याच्यापेक्षा 20 नी जास्त आहे बघा. मग या दोन्ही व्याजाचा जो फरक आहे, या दोन्ही व्याजाचा फरक आहे 20 रुपये. या दोन्ही व्याजाचा फरक कसा आहे? या दोन्ही व्याजाचा फरक 20 रुपये. ठीक आहे. मग बघा त्याला आता काटाकाटी करून घेऊ पटकन. हे बघा 1550 दुप्पट होते 3100 भागीला 100, हे आर जशाच तसं, मायनस 1450 दुप्पट 2900 भागीला 100 जशाच तसा, आर जशाच तसा, बरोबर किती आलं बघा? 20. मग बघा 2 2 शून्य काढून घेऊ आपण. हे 2 शून्य, हे 2 शून्य काढले, तर बघा 31 आर मधून 29 आर मायनस केले मी, तर किती येते? 2 आर. 2 आर बरोबर 20, तर आर बरोबर किती आलं? 10%. मग व्याज दर आला 10%. ठीक आहे, व्याजदर आला 10%. खूप सोपा क्वेश्चन आहे, काही अवघड नाही. फक्त पुन्हा एकदा समजून घ्या. 1550 वर 2 वर्षात ज्या व्याजदरानं व्याज मिळते, हे व्याज 1450 वर त्याच 2च वर्षात त्याच व्याजदराने जे व्याज मिळाले,
या व्याजापेक्षा हे व्याज 20 रुपयाने जास्त होतं, म्हणजे या दोन्हीचा फरक मी 20 रुपये घेऊन टाकला आणि याची काटाकाटी करून घेतली तर व्याजदर काय आलाय? 10% आलाय व्याजदर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन व्यवस्थित समजून घेत चला. आणि बऱ्याच जणांचं कसं असते की लाईव्ह करण्यापेक्षा चला बाबा हे युट्यूबला राहणार आहे व्हिडिओ, आपण नंतर करून घेऊ. तसं करण्यापेक्षा कालचे जे लाईव्ह मुलं येत होते त्यांनी जर हे क्वेश्चन व्यवस्थित केले तर त्यांना हे चॅप्टर परफेक्ट होऊन जाईल, असं एक मला वाटत होतं. एक्झामच्या दृष्टिकोनातून घेतलंय आपण. ओके, चला नेक्स्ट बघूया पुढचं. पुढचा क्वेश्चन बघून घ्या पटकन. बघा काय दिलंय आपल्याला. एका ठराविक रकमेवर दशादशे 8%, बघा 2 वर्षाचे सरळ व्याज हे त्याच रकमेवर 1.5 वर्षात किती टक्क्यानं? बघा 10.5% मिळणाऱ्या व्याजापेक्षा 90 जास्त आहे. तर ती रक्कम किती? सोपा क्वेश्चन आहे, असाच क्वेश्चन आहे बघा. मग समजा एक रक्कम आहे माझ्याकडं पी, या रकमेवर 2 वर्षात 8%चं व्याज. मग एवढं करत बसण्यापेक्षा, हे मांडणी करत बसण्यापेक्षा सरळ सरळ काय करायचं? बघा सरळ सरळ काय करायचं? बघा 2 वर्षात 8% म्हणजे 8 दुनी 16% झाले. आणि बघा 1.5 वर्षात 10%, 1.5 वर्षात 10%, मग 1.5 गुणीला 10, बघा हे 8 गुणीला 2 म्हणजे 16% झाले. ठीक आहे, मायनस आता 1.5 गुणीला 10, बघा 1.5 गुणीला 10 किती येते? इकडे लिहितो. 1.5 गुणीला 10 म्हणजे 15% झालं. 8 दुनी 16, हे किती आहे? 15. मग असं 16 आणि 15 मध्ये किती टक्क्याचा फरक आहे? 1%चा. आणि हे दिलं आपल्याला 90 रुपये. 1% बरोबर 90, तर 100% बरोबर किती केलं की मुद्दल येऊन जाते आणि आपल्याला मुद्दलच काढायची आहे. बघा 1% बरोबर 100, तर 100% बरोबर किती? तर 90ला 100 न गुणाकार केला तर 9,000 रुपये ही माझी काय आली? बघा मुद्दल आली. ठीक आहे, समजला क्वेश्चन? हे बघा 8 दुनी हे 16% व्हायले आणि 1.5 गुणीला 10, 10% आहे ना. बघा 1.5 वर्षात 10% म्हणजे 1.5 गुणीला 10 म्हणजे किती? 15%. 16% आणि 15%चा फरक 1% आहे आणि ते दिलं त्यांनी. बघा 90 रुपये दिले की नाही. मग 1% बरोबर 90, तर 100% बरोबर किती म्हणलं की आपली मुद्दल येते. मग याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, 9,000 रुपये मुद्दल आली. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हे पटापट स्क्रीनशॉट काढून घेत चला, किंवा हे जे सॉल्व्ह केलेलं आहे ना मी, हे पीपीटी सॉल्व्ह केलेली मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, नंतर बघून घेतलं तरी चालते. पण आपापलं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं किंवा बुक आणि पेन घेऊन बसायचं. असं सोप्यावर आडवं पडून झोपून बघायचं नसते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. बघा बेसिक क्वेश्चन आहेत खूप. काय दिले बघा, इकडे होतो जरा. काय दिलंय बघा, 7,700 रुपयांची रक्कम 2 भागात अशा प्रकारे व्याजाने दिली जाते की, ठीक आहे, काय एका भागावर 5 वर्षासाठी 20% जे मिळणारं व्याज आहे, दुसऱ्या भागावर किती टक्के? बघा 6 वर्षासाठी 9% दराने मिळणारे व्याज समान आहे. तर ते 2 भाग शोधा. सोपा क्वेश्चन आहे. बघा आपल्याला काय म्हणलंय की 7,700 हे अशा 2 भागामध्ये व्याजाने दिलेत. समजा एक असं कन्सिडर करा की तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तुम्ही 100 रुपयातले एका मित्राला 30 रुपये दिले. ठीक आहे, आणि दुसऱ्या मित्राला किती देणार? मग आता तुमचे उरले देणार. मग 100 मधून 30 वजा केले तर उरले किती? 70. तसं आता एका मित्राला समजा मी X रुपये दिले, तर दुसऱ्या मित्राला किती शिल्लक राहिले माझ्याकडं? 7,700 वजा X. ठीक आहे, मग एका मित्राला किती वर्षासाठी दिले? बघा एका मित्राला दिले किती? 5 वर्षासाठी 20%. मग इथं घेऊन टाकायचं बघा, 5 वर्षासाठी 20%.
याचं व्याज हे बघा PTR/100 फॉर्म्युला काय असते आपला PTR/100 हे बघा एका मुद्दलवर मित्राला दिलेली 5 वर्षात 20% हे व्याज आणि दुसऱ्याला किती दिलं 6 वर्षासाठी 9% दिलं 6 वर्षासाठी किती टक्क्यानं दिलं 9%. चला मग आता याला दिलं बघा 6 वर्षासाठी 9%. मग याचं व्याज आणि याचं व्याज बघा PTR/100 दोघांचं व्याज समान आहे म्हणून दिलंय बघा इथं समान आहे म्हणून इक्वल टूचं चिन्ह लावलं याला सॉल्व्ह केलं हे 100 कटला बरोबर आहे हे 100x येते मग लिहून घेऊ आपण चला इथं बघा पुढे घ्या हे 100x बरोबर हे बघा 9 सकी 54 मध्ये दोन्हीकडे गुणाकार होणार आहे मग मी याला डायरेक्टच 7700 गुणिला 54 फक्त एवढंच ठेवतो वजा बघा 9 सकी 54x म्हणजे हे झालं 54x ठीक आहे मग हे -54x इकडे येऊन 100x मध्ये जर ऍड झालं 100x मध्ये तर किती होईल 154x मग इथं लिहितो बघा 154x बरोबर 7700 गुणिला किती होतं 54 मग आता x बरोबर 7700 गुणिला 54 भागिला 154 याची काटाकाटी करून घेऊ आपण बघा बरं 11 कटते किती येईल ते 11 × 11 11 4 44 पुन्हा इथं 11 कटलं 11 7 77 वर्ष हे झालं बघा पुन्हा जर मला 7 काटायचं आहे म्हणजे हे आलं 100 आणि खाली 7 काटलं 2 आलं मग या 2 न या 54 ला काढून घेतलं 27 आलं मग 27 गुणिला 100 म्हणजे एक मुद्दल आली 2700 रुपये म्हणजे एका मित्राला मी किती दिले 2700 रुपये दिले मग दुसऱ्या मित्राला किती दिले असतील बरं 7700 तून 27 मायनस करायचे 2700 म्हणजे किती आलं 5000 मग बघून घ्या एका मित्राला दिले 2700 रुपये तर दुसऱ्या मित्राला किती देईल 7700 तून 27 गेले 5000 रुपये बस आपल्याला हेच काढायचं होतं दोन्ही भाग शोधायचे होते आलं लक्षात सर्वांच्या ठीक आहे येस 2700 ते बरोबर आहे चला नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन बघा समजलं ना सर्वांना सर्वांना व्यवस्थित लक्षात येत आहे ना चला पुढचा क्वेश्चन बघा मला वाटते बेसिक साठी एवढेच क्वेश्चन घेतलेले आहेत आज ओके खूप सोपे सोपे क्वेश्चन होते आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा कसं आहे बघा की आपल्याला जायचं कसं आहे आपल्याला जायचंय इझी पासून नंतर मॉडरेट लेवल आणि मॉडरेट पासून डिफिकल्ट लेवल पर्यंत जायचंय ठीक आहे आता असे पूर्ण क्वेश्चन्स आपण आता कव्हर करणं असं शक्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की बघा आपल्याला क्लासरूम मध्ये कमीत कमी एक 60 क्वेश्चन ते 100 क्वेश्चन इथपर्यंतची व्यवस्थित तयारी करून करावं लागेल तुम्हाला तयारी करूनही घ्यावं लागेल तशी म्हणजे एका चॅप्टरवर कमीत कमी क्लासनी एक 60-70 क्वेश्चन ते 100 क्वेश्चन या दरम्यान सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे ठीक आहे आणि स्टुडंटनी कसं करायला पाहिजे स्टुडंटनी बघा प्रत्येक चॅप्टरवर कमीत कमी अरिथमेटिक चॅप्टर असतील तर 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे कमीत कमी 200 क्वेश्चन ठीक आहे मग जास्तीत जास्त तुम्ही किती करा आणि काही चॅप्टर्सला कसं आहे वेटेज जास्त आहे मग याला परफेक्ट करण्यासाठी जेवढी जास्त प्रॅक्टिस जेवढी व्हरायटी ऑफ नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह केले व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तर काय होईल की तुमचं परफेक्शन येईल आणि हे चॅप्टर कसे आहेत प्रत्येक एक्झाम साठी येणारच फिक्स येतात क्वेश्चन लक्षात त्याच्यामुळं अभ्यास व्यवस्थित करा आणि चॅप्टरला परफेक्ट करूनच मग दुसरं करायचं चॅप्टर वाईज अभ्यास महत्वाचा आहे आलं लक्षात
मग याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता असू द्या की गणित असू द्या, आपण व्यवस्थित घेणार आहोत. व्यवस्थित ऑनलाईन घेणार आहे. त्याची